सह्याद्रीच्या शांत गंभीर पर्वतरांगा जिथे मराठ्यांच्या अभिमानाचा प्रतिध्वनी घुमत होता, हा तोच काळ होता जेव्हा तानाजी मालुसरे यांनी केवळ 300 मावळ्यांसह संपूर्ण मुघल सत्तेला हादरवून सोडले होते. सिंहगड, ज्याला त्या काळी कोंढाणा म्हणून ओळखले जायचे, तो किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. त्याच्या संरक्षणासाठी सुमारे 2000हून अधिक मुघल सैनिक तैनात होते. उंच कडे, खोल दऱ्या, 40 फूट उंच तटबंदी आणि प्रत्येक बुरुजावर कडक पहारा, हा असा किल्ला होता ज्याला अभेद्य मानले जायचे. सिंहगड हा मराठ्यांच्या स्वाभिमानाचं प्रतीक होता, ज्याच्यावरून संपूर्ण पुण्यावर नजर ठेवता येत असे. पण दुर्दैवाने हा किल्ला परकीय आक्रमकांच्या ताब्यात गेला होता. औरंगजेबाने कपटाने हा किल्ला हस्तगत केला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंसाठी हा केवळ किल्ला नव्हता, तर तो अखंड मराठा स्वराज्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता. म्हणूनच शिवाजी महाराजांनी सुभेदार तानाजी मालुसरेंवर कोंढाणा सर करण्याची जबाबदारी सोपवली. तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे मित्र, सेनापती आणि मावळच्या कठोर भूमीत घडलेले एक पराक्रमी योद्धा होते. तर दुसरीकडे मुघलांकडून किल्ल्याची राखण घमेंडीखोर उदयभान राठोड करत होता. त्याला आपल्या पराक्रमावर आणि किल्ल्याच्या मजबुतीवर प्रचंड गर्व होता. पण सुभेदार तानाजींनी युद्धापूर्वीच एक योजना आखली होती. किल्ल्याच्या भौगोलिक दुर्बल बाजू समजून घेतल्या होत्या आणि डोंगरी कड्यावरून अंधारात दोरांच्या सहाय्याने चढाई करण्याचा निर्णय झाला, जिथे शत्रूच्या कल्पनाही पोहोचू शकत नव्हत्या. 4 फेब्रुवारी 1670 थंड वारा आणि स्मशान शांततेत 300 मराठा मावळ्यांनी किल्ल्यावर चढाई सुरू केली. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मावळे किल्ल्याच्या तटावर चढून गेले, तोच वर असलेले मुघल सैन्य सावध झाले. आता या मावळ्यांच्या समोर होते सुमारे 1800 मुघल सैनिक. किल्ल्यात प्रवेश करताच मराठ्यांच्या तलवारी विजेसारख्या कोसळू लागल्या. कल्याण दरवाजा आणि आसपासच्या बुरुजांवर असलेल्या शत्रू सैन्यात प्रचंड गोंधळ उडाला. तानाजींच्या अतुलनीय धाडसाच्या सोबतीने ते 300 मावळे हजारांच्या बरोबरीचे ठरले. क्षणात अनेक शत्रूंना त्यांनी पराभूत केले. अखेर सुभेदार तानाजी आणि किल्लेदार उदयभान समोरासमोर उभे ठाकले. भयंकर युद्धात उदयभानाच्या प्रहाराने तानाजींची ढाल तुटली आणि डावा हात छाटला गेला. पण धैर्य मात्र ढळले नाही. उजव्या हाताने तानाजींनी उदयभान राठोडावर अंतिम घाव घातला आणि उदयभान रणभूमीवर कोसळला. मात्र त्याच्याबरोबर तानाजी मालुसरे ही धारातीर्थी पडले. उदयभान पडताच शत्रू सैन्य किल्ला सोडून पळून गेले आणि सिंहगड पुन्हा एकदा मराठ्यांच्या ताब्यात आला. पुन्हा एकदा भगवा ध्वज सह्याद्रीच्या उंच शिखरांवर फडकू लागला. पण जेव्हा ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांच्या मुखातून उद्गार निघाले, गड आला पण सिंह गेला. सिंहगडाची ती रात्र केवळ एक लढाईची रात्र नव्हती, तर ती होती तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची अमर गाथा, जिने मराठा इतिहास अजरामर करून टाकला.